माणसं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर. शेतकरी मित्रांनो, आपण फडतरवाडी येथे आलेलो आहे. श्री राजू शिंदे साहेब यांचा हा ऊस आहे 2 एकरचा प्लॉट शेतकरी मित्रांनो. आणि आपण पहिल्यापासून त्यांना या ऊसाला आळवणी, फवारणी आणि रासायनिक खतांचे नियोजन त्यांच्या पद्धतीने थोडे आणि आपले ऑर्गॅनिक प्रोडक्टचे 3 स्प्रे 3 आळवण्या वगैरे झालेले आहेत. तर हा सरासरी शेतकरी मित्रांनो 10 महिन्याचा ऊस आहे, 15-16 कांड्यावर आहे. आणि जर उंची पाहिली तुम्ही तर हे एवढी उंची हे उभी आहे तिथं. आणि वरती जवळजवळ अजून जवळ 8 फूट आहे. 8 फूट आहे म्हणजे जवळजवळ 15 फुटापर्यंत आत्ताचीच आहे. अजून या ऊसाला तुटायला 5 महिने आहेत. आणि साहेब जरा पेऱ्यातलं अंतर दाखवा बरं, कुठल्या पण तिकडे पुढे जाऊन जरा पेऱ्यातलं कुठल्याही ऊसाचं पेऱ्यातलं अंतर ते पहा. हे पहा, पेऱ्यातलं अंतर जर पाहिलं आणि शेंड्यावरचं पेर आहे शेतकरी मित्रांनो. जरा इथं दाखवा, तिथं असं इथं लावा, तुमचं इथं लावा, असं इथं लावा शेतकरी मित्रांनो. हे पहा, एक इताचे जवळजवळ पेरे आहे आणि जवळजवळ 15 ते 17 फूट उंची आहे. आणि पानाची ग्रीनरी, पानाची रुंदी दाखवा अशी जरा. आता एखादं पान घ्या आणि अशी रुंदी हे बघा. हे शेतकरी मित्रांनो 3 ते 4 बोटाची अशी पानं आहे आणि शेवटपर्यंत हिरवागार असा ऊस आहे. आता हे जर पाहिलं आपण तर हे पहा, हे पानाची रुंदी अशी 3 ते 4 बोटांपर्यंत एवढी रुंदी आहे. आणि 10 महिन्याचा ऊस आहे. कोणत्याही पेऱ्याचं हिथलं काढा साहेब जरा पेरी, आपण एकाच ठिकाणचं दाखवतो असं. हे बघा पेऱ्यातलं अंतर. आता याची जाडी व शर्करा होणार आहे. हे बघा 1 इतापर्यंत पेरी आहे त्याची. आणि खूप जबरदस्त असं इकडे दाखवा. हे वजनाने पडलेलं आहे शेतकरी मित्रांनो ऊस. आता पाऊस असा आलेला आहे त्यामुळं पावसाच्या याने. तर अशी वरपासनं जर उंची दाखवतो तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो, ही वरची लेवल आणि असं एवढे खाली हे बघा, हे इथपर्यंत असं एवढे म्हणजे जबरदस्त आहे ऊस, काहीच विषय नाही ऊसाचा. आणि आता याच्यातली शर्करा, वजन आणि जाडी यासाठी आपण ह्या 5 महिन्यात एकूण 1-2 वेळा आणखीन डोस सोडणार आहोत याला. तर या अशा पद्धतीने आहे ऊसात जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. या आतला आपण व्हिडिओ काढला होता आणि बाहेरचा जर कडचा पाहिला आपण, हे पहा कडचं जर पाहिलं आपण तर हे पाहिजे अशा पद्धतीने आहे. ग्रेनरी वगैरे खूप चांगली आहे. हे पहा हिरवेपणा खूप जबरदस्त आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.